अहो खवय्यांनो, आज आपल्या भागामध्ये एक विशेष पाहुणा येणार आहे. हा माझा अत्यंत लाडका मित्र आहे. काय होतं या नाट्यसृष्टीमध्ये किंवा मालिका सृष्टीमध्ये किंवा चित्रपट सृष्टीमध्ये प्रत्येकच कलाकारासोबत तुम्हाला काम करायची संधी मिळतेच असं नाही. पण काही वेळेला एखाद्या कलाकाराचा प्रवास पाहताना तुम्हालाच यश मिळालंय की काय इतका आनंद होत असतो. असा एक माझा मित्र आहे ज्याची आणि माझी भेट फारशी होत नाही. त्यांनी आणि मी कधी एकत्र कामही केलं नाही, पण त्याचा प्रवास जेव्हा मी लांबून पाहतो तेव्हा मला अभिमान वाटतो आणि त्याच्या इतकीच माझी छाती अशी फुगवून येते आणि मला छान वाटतं की माझा मित्र देवदत्त नागे जय मल्हार या मालिकेपासून लोकांच्या घराघरात पोचला. त्यानंतर हिंदी सिनेमात दमदार पदार्पण केलं, तिथेही अभिनयाचा ठसा उमटवला. लहान असल्यापासून आपल्या बायकोसोबत मैत्री करत आता मात्र प्रेमाचे गोडवेगात एक छान संसार करणारा, अखिल भारतीय बॉडी बिल्डिंगचा नाद खुळा आणि घरी बायको त्याची घेते शाळा संघटनेचा अध्यक्ष माझा लाडका मित्र अभिनेता देवदत्त नागे आणि त्याची पत्नी जोडीदार कांचन नागे यांचं स्वागत करूया. नमस्कार. 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 ह्या म्युझिकशी तुझं नातं फार जोडलेलं आहे. होय. हे तुझ्यासाठी फक्त म्युझिक नाहीये, म्हणजे मला असं वाटतं हे जर तुला झोपेत जरी ऐकवलं तरी तू उभा राहतो मी. असा उभा राहत असेल, हो की नाही? देवदत्त आणि कांचन वहिनी तुमचं फार मनापासून स्वागत. देवदत्त नागे हे नाव आम्हाला जेवढं परिचयाचं आता झालेलं आहे, जेवढं आपलं वाटतं तितकंच तुला पाहिल्यानंतर आमच्या डोळ्यासमोर आपसुक जय मल्हारांची प्रतिमा येते आणि हे असोसिएशन जन्मभर राहणार याची आम्हाला खात्री आहे. कसे आहात तुम्ही दोघंही? मस्त. खूप आहे. एकदम फार छान. आणि माझी खरी पार्वती, खरी म्हाळसाई, खरी बाणाई माझ्या बरोबर असते, म्हणून हे सगळं नीट असतं. खरी पार्वती, खरी माळसाई आणि खरी बाणाई, बरोबर ना? मला आल्याला एक प्रश्न विचारायचा आहे की आत्ताही तुमच्या कपाळावरती तो भंडारा आहे. संकर्षण, ह्या भंडारामुळे तर मी या इथे आले. सो त्याच्यामुळे कुठे गेलं तरी हा भंडारा सतत ह्या भाळी असतो आणि हा भंडारा त्या द्वयशिवलिंगावरचाच आहे, जेजुरीचाच आहे. वा, कांचनवनी तुमची आणि माझी अशी फार भेट होत नाही, पण आज जोडीचा मामला आहे आणि तुम्ही इथे आलेला. तुम्हाला कसं वाटतंय? छान वाटतंय, कारण खूप दिवसांनी आम्ही दोघं जण असं एकत्र कुठेतरी बाहेर पडलोय. हे एक बरं झालं. चला. खरंच. नवरा सारखा बिझी असतो, त्याला वेळच अगदी, नसतो, अगदी, हे अगदी. होत राहतं. पण एक आहे, हा, काही असो, कुठेही असो, तरी सुद्धा मी घरी लवकर जायचं झालं तर भले रात्रभर ड्राईव्ह करतो, पण 6:45 मी पोचतो घरी सकाळी. कारण काही झालं तरी 7च्या ठोक्याला तिला मी तिच्या शाळेत सोडायला रेग्युलर जातो. हो प्रामाणिक ट्रान्सपोर्ट सेवा. हो का? तुम्ही शाळेत नोकरी करता का? बरं, म्हणजे कुठल्या प्राथमिक शाळा का माध्यमिक आणि सगळे विषय? नाही, दोनच विषय, कुठले? इंग्रजी आणि सोशल स्टडी. इंग्रजी आणि सोशल सायन्स. पण गणित मात्र माझं घेत असते रे ती. हा. आता हेच कोड आम्हाला उलगडायचं आहे. इथेच बाकी किती राहती आहे ते आम्हाला बघायचं आहे. पण त्याआधी मला परत एकदा या भंडाऱ्याकडे यायचंय. जेव्हा तुझं जय मल्हार या मालिकेचं चित्रीकरण असायचं, मला 2 गोष्टी आठवतात. एक की ह्या मालिकेसाठी हा भंडारा जेजुरीहून यायचा, हो. बरोबर? आणि दुसरी, मला एकदा तू म्हणाला होतास की मला कधी कधी असं वाटलं की अरे डबीतला भंडारा आता संपतोय की काय, होय. कुठून तरी तो भंडारा कोणीतरी घेऊन यायचं. याचा एक अनुभव तू आम्हाला सांग. संकर्षण, इथे आता धनंजय असेल, हा, जो माझा मेकअप दादा आहे, तो मेकअप आर्टिस्ट. सो धनंजय मला महादेव, जी महादेवांवरची पहिली जी सिरियल झाली, तर तेव्हापासून तो मला मेकअप करतोय. जय मल्हार मध्ये सुद्धा श्री महादेव साकारायचे किंवा श्री खंडेराय साकारायचं, इव्हन म्हाळसाई आणि बाणाईचा मेकअप सुद्धा धनंजयच करायचा. वा सो त्याच्यामुळे माझ्याकडे नसली तरी सुद्धा त्याच्याकडे ती डबी सतत असते. वा, आणि त्यांनी जो डबा, जेव्हा जय मल्हार मालिका आपण होऊ घातली होती, तेव्हा जो डबा मेकअप रूम मध्ये असायचा, बेसिकली माझी मेकअप रूम नसायची, तो एक देवारा झाला होता, देवघर वा, झाला वा, होता. वा. तिथे लोक यायची, नमस्कार करायची श्री खंडेरायांच्या त्या तसबिरीला आणि भंडारा लावायची. तो जो डबा आहे, तो डबा आज सुद्धा माझ्या देवघरामध्ये, देवघरात आहे. आणि तो डबा आतापर्यंत कधीच रिकामा झाला नाही. मला तो 2014, आज 11 वर्ष झाली असतील, तो रिता व्हायला आला की कोण ना कोणतरी माहित नाही यायचं, अरे जेजुरीला जाऊन आलो, म्हटलं भंडारा घे. अरे वा 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 वा. तो हे अलौकिक आहे, हे श्री खंडेरायांची कृपा आहे. श्रद्धा असली की बरोबर गोष्टी जुळून येतात. अगदी बरोबर. मला असं वाटतं हे चारी पाची बाजूंचं यश आहे. एवढी श्रद्धा ठेवून काम करणारा तुझ्यासारख्या कलाकारांचं या गोष्टीवरती, खंडेरायांच्या एकंदरीत चरित्रावरती मालिका करण्याचा विचार करणाऱ्या या वाहिनीचं, त्या सगळ्या गोष्टींना वाहून नेणाऱ्या सगळ्या टीमचं आणि पाहणाऱ्या करोडो लाखो लोकांचं ज्यांची खंडेरायांवरती श्रद्धा आहे, हो की नाही, या सगळ्यामुळे हे सगळं एकजीव झालं. आणि आजही 11 वर्ष झाली, येळकोट येळकोट जय मल्हार म्हणलं की आम्हाला जेजुरी दिसतं, खंडेराय दिसतात आणि त्यानंतर दिसतोस तू. आणि आता तू वहिनींना पार्वती असं म्हणालास. हो. पार्वतीच्या सौंदर्यामध्ये भर घालणारा एक दागिना आम्हाला त्यांना द्यायचा आहे.
अरे वा. पार्वतीचं या मंचावरती स्वागत झालेलं आहे. अर्थात ती तुमची पार्वती आहे, आमच्या लाडक्या वहिनी आहेत. तर आपल्या लाडक्या वहिनींसाठी, आमच्या या देवदत्तांच्या पार्वतीसाठी, प्रत्येक पिढीच्या विश्वासाला आणि भावनांना सोन्याचं कोंदण देणाऱ्या विश्वासाचं नाव कृष्णा राजाराम अष्टेकर म्हणजे KRA ज्वेलर्स. 9 दशकांचा परंपरेचा हा वारसा आजही सिम्बॉल ऑफ प्युरिटी म्हणून ओळखला जातो. इथला प्रत्येक दागिना बोलतो शुद्धतेची आणि गुणवत्तेची भाषा. आज KRA ज्वेलर्स कडून यांना मिळते एक छानशी ब्राह्मणी घाटाची सोन्याची नथ. प्लीज घेऊन या. अरे वा. जोडीले पदार्थ बनवत राहू, आठवणी नात्यांना जगण्या रंगत देऊ. कशी दिसतीये? खूप छान. तर देवदत्त सर आणि कांचन मॅडम, तुम्हाला विनंती की तुम्ही आता इकडे या, पण त्याआधी तुम्हाला या अख्ख्या घराची ओळख करून देतो. तिकडे आहे प्रेमाची पेटी. बरं का वहिनी, त्या प्रेमाच्या पेटीमध्ये तेलापासून फळभाज्यांपर्यंत, गूळ पावडरीपासून ते लोणच्यापर्यंत सगळं आहे. देवदत्त, ही आहे चविष्ट चकाट्या पिटायची जागा. हो. पदार्थ चविष्ट करायला लागतात आणि चकाट्याही पिटायला लागतात. आणि ती आहे लव कट्टा ओके. अशी जागा. तिथे प्रेमाच्या गप्पा मारायला लागतात. तुमचं लव्ह हे मॅरेज जरा कठीण आहे. हा, हे जरा कठीण होतं. हे जरा कठीण होतं. नाही नाही असं काही नाही, पण तुमचं लव्ह मॅरेज का अरेंज मॅरेज? लवली अरेंजमेंट. लवली अरेंज मॅरेज. चला गुलदस्त्यामध्ये काय काय आहे ते बघूया. जाऊया लव कट्ट्याकडे. या. आलेल्या पाहुण्यांना चहाचा घोट देणं मी माझं कर्तव्य समजतो. बापरे, घ्या हो कांचन वहिनी. थँक्यू. बरं का, आता तू प्रोटीन वगैरे असा सगळा खूप डाएटचा वगैरे विचार करत असेल ना? करतो विचार, हो. पण चहा पुढे सगळं फिक असतं. तुम्ही अजूनही अलिबागलाच राहता? होय. हो. जाणं येणं शूटिंग होय, वगैरे होय, अलिबागहून? होय. कधी वाटलं नाही असं? अलिबाग इथे हा? आहे. अलिबाग इथे आहे रे. अलिबाग इधर आहे. वा. पण मग असं वाटलं नाही मुंबईत शिफ्ट व्हावं? असं काही नाही. जेव्हा शूट असतं तेव्हा मी मुंबईमध्ये गोरेगावमध्ये राहतो, पण जरा लवकर पॅकअप झालं. पहिले गाडीला स्टार्टर आणि पहिले तो अलिबागचा आमचा रस्ता पकडला. एक फार सुंदर ओळ आहे की उंच उंच उडताना जमिनीकडे पाहत जा, वर्षाकाठी एकदा तरी गावाकडे जा. गावाकडे जाणं फार महत्वाचं आहे, हो की नाही? जितकं आपण ते बांधलेलं राहू तेवढी आपली उंची वाढते असं मला वाटतं. पण घरी जर समजा शाळा घ्यायची झाली तर कोण कोणाची घेतं खरं सांगा? अरे असं काय करतो? हे बघ कसं असतं, नवरा आणि बायको, पती पत्नी याच्यामध्ये अनसेड रूल आहे. हा, पती आणि पत्नी याच्यामध्ये एक बरोबर असतो आणि दुसरा पती असतो. तुझ्या लक्षात आलं? ऐकतेस ना ग? मी आता म्हणणारच होते. हा, तेच म्हटलं तिला. म्हणजे आपण नेहमी चुकीच्याच याच्यावर असतो. खरंय. ते बरोबर. अगदी बरोबर आहे. पण मगाशी मी म्हणलं लव्ह मॅरेज का अरेंज मॅरेज, तुम्ही म्हणालात लवली अरेंज. तर कसं काय, म्हणजे कधी आले साहेब आयुष्यात? कॉलेजमध्ये. आपण त्याच्या अगोदर पण लहानपणापासून आम्ही ओळखतो एकमेकांना. अरे हा, म्हणजे आम्ही एकाच एरियामध्ये राहायचो. त्यांचं घर आमच्या घरापासून जवळच होतं. अच्छा. तर असं ओळख होती म्हणजे वा, फारच कमाल. तुमच्यातली खवईगिरीची एखादी आठवण, एखादा अलिबाग मधला फेमस पदार्थ जो तुम्ही एकत्र खायला जाता, किंवा तिथली तुमची काही आठवण? यांनी मला उपासाची मिसळ खायला घातली होती, जी उपासाची? त्याला भयंकर आवडते. बर, फराळी मिसळ त्याला म्हणजे त्याच्याकडे बघून असं वाटेल हा एकदम छान झणझणीत वगैरे असं काही खात असावा. आडवा हात. हा, हं. पण तो अतिशय गोड खातो, खूप जास्त गोड. पण उपवासाची दही मिसळ एवढी आवडते? हो, अरे मस्त. ते लागते छानच, बर. पण तो हा, खूपच नाही नाही बोल. मान्य, मान्य, एरवी मान्य. मान्य करत नाही ना? हा. आज म्हणता येते छान लागतं. हा, चांगलं आहे. पण चला, तुमच्यावरती आज प्रेमाचा खटला साहेबांवरती आम्ही भरणार आहोत. हा? त्याच्यावरती काही जरा असे आरोप करायचे प्रेमाचे की बघूया याचं तू कसं आता खंडन करतोय. वाट पाहतोय आम्ही. प्रेमाचा खटला सुरू करूया. आरोपी आहेत देवदत्त नागे. बघा, संसारामध्ये बायको नवऱ्याला अनेकदा पाठीशी घालते आणि त्याचा बचाव करते. जेव्हा बाहेरचे लोक म्हणतात तुझा नवरा आम्हाला माहितीये, तेव्हा बायको म्हणते तुला काय माहिती, तुझ्यापेक्षा जास्त मला माहिती, तू काय मला सांगू नको. इथेही तुम्हाला तेच करायचंय, साहेबांना पाठीशी घालायचंय. आरोप करणार आहोत आम्ही. पहिला आरोप आरोपी देवदत्त नागे यांच्यावरती आहे. आता जे देवदत्त नागे बायकोच्या हातामध्ये घराच्या चाव्या देतात, घर सांभाळायला देतात, ते मात्र किल्ला तयार केल्यानंतर बायकोला म्हणायचे तू लिंबू टिंबू आहेस आणि किल्ल्याच्या भोवताली फिरकू सुद्धा द्यायचं अरे नाही. बापरे. हे खरं आहे की नाही? हा, दिवाळीत जेव्हा, कारण आम्ही एका एरियामध्ये राहत होतो आणि आमची घरं जवळजवळच होती. हा. म्हणजे यांच्या घरावरूनच येण्या जाण्याचा रस्ता होता. हा. तर हा अतिशय उत्तम किल्ला करतो वा. आणि अतिशय देखणा किल्ला बनवायचा. हे आम्हाला माहिती झालं होतं की ह्यांच्या घरामध्ये अंगणातला किल्ला एकदम भारी असतो. म्हणून आम्ही आमच्या वाड्यातली सगळी मुलं हळूहळू हळू जायचो आणि ह्यांच्या आयडियाज काही आपल्याला मिळतात का म्हणून जायचो बघायला. आणि हा ओरडायचा. छत्रपतींचा किल्ला प्रत्येक दिवाळीला करणं
ही आमची परंपरा आहे. हा आणि कांचन आणि तिचा भाऊ अभिजित तिकडनं यायचे आणि चोरून बघायचे की कसा कसा किल्ला केला जातोय. मग माझी सणकायची की नाही आमच्या आयडियाज आहेत. मग तिला म्हणतो चल चल तू बाजूला हो, तुला नाही काय कळत किल्ल्यामधलं वगैरे. पुढचा आरोप तुमच्यावरती असा आहे, ह्या शाळेत शिक्षिका आहेत पण 2 शाळा भरतात अलिबागमध्ये असं आम्ही ऐकलंय. एक तुम्ही जिथे जातात ती आणि एक घरी आल्यावर भरते ती. घरच्या शाळेविषयीच आम्हाला सांगा काय आहे. काय प्रत्येक पेपर मध्ये नापास होतो रे. काय शाळेतली मुलं आहेत ना ती एका क्षणाला मला परवडतात असं कधी कधी वाटतं. घरी एकदम लहान मूल असतं का? अगदी अगदी. मी आणि निहार काहीतरी शॉपिंग करून खूप डोकं चालवून आवडीने काहीतरी घेऊन यायचं आणि ते कधी गायब होतं आम्हाला कळतच नाही. रे आता कसं झालेलं आहे. तुझ्या आत मला आज पहिल्यांदा एक लहान मूल दिसलंय. जसा खोडकर देवदत्त मला आज दिसायला लागलाय. अरे बघ आणि त्याचं बास्केट एवढं तो त्याच्यात ठेवून देतो. तुला माहितीये आणि त्या मुलाला खा वाटत असेल ना तुझ्या. अरे नाही तो हवं तेव्हा घेतो. पण कसं आहे आपण जेव्हा बाहेर जात असतो तेव्हा रात्रीचं वगैरे आपल्याला हा, काय ती त्याची सोय असते. तेव्हा नूडल्स एक मस्त गोष्ट असेल. एक म्हणजे आरोप basket. सिद्ध झालेला आहे. देवदत्त नागे स्वतःच्या घरातले नूडल्सचे पॅकेट चोरतात आणि स्वतःच्या बास्केटमध्ये ठेवून शूटिंगला घेऊन जातात. आता काय झालंय निहार माझ्या एवढाच झालेला आहे त्यामुळे तो कुठला तरी टी शर्ट आणला की मला आवडतो मी पळवतो. वा, म्हणजे घरातले लहान मुलाचे कपडे, अन्न, वस्त्र हे वडील चोरतात. फारच छान. पुढचा आरोप थोडासा नाजूक आहे. हा. तुमच्याकडे बघून अनेकांना असं वाटतं की आपण पण हिरो व्हावं, आहे ना, असं मस्त. पण या हिरोने अजूनही घरातल्या पार्वतीला, कांचन वहिनींना प्रपोज केलेलं नाहीये हिरोच्या स्टाईलने. हे खरंय का खोटं आहे? अगदी खरं. कसं झालं आम्ही चांगले मित्रमैत्रीण होतो आणि मग जेव्हा असं लक्षात आलं की आपण एकमेकाला आवडतोय, जवळ येतोय, तर ते असं काही ऑफिशियली सांगणं, प्रपोज करणं असं काही झालंच नाही ऍक्च्युअली. पण याचं एक मुलगी म्हणून तुम्हाला वाईट नाही वाटलं? अरे काय तू भडकवतोय नाही, संकर्षण. शेवटी दोघं एकत्र तेव्हा बघा तुम्हाला जो रंग आवडतो लाल, त्याच एक फुल सुद्धा आहे गुलाब. ऐक ना जेव्हा दोघं एकत्र येतात तेव्हा 2 हृदय एकत्र येतात. हृदय कधी बोलतं? हृदय फक्त भावना एकमेकांमध्ये पोहोचवत असतं. ती आय लव्ह यूची भावना मी नेहमी पोहोचवतो आणि तिची भावना, तिचं रेसिप्रोकेशन मला येतं. मग आता प्रपोज करताना काय तरुणांनी माझं हृदय तुझ्या हृदयात मिक्स कर असं म्हणायचंय का? ते ऑलरेडी झालेलंच असतं रे. पण लाल गुलाब द्यायला पाहिजे ना कधीतरी. चालेल हरकत त्या आहे. आरोपाचं फक्त खंडन तुम्हाला करता आलेलं नाहीये. बाकी सगळ्या आरोपातून तुमची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे. देवदत्त नागे आणि कांचन देवदत्त नागे, आम्हाला फार मजा आली तुमच्यावरती हे आरोप लावून. आणि सगळ्या आरोपांमध्ये तुमच्या एक्सप्लेन करताना एक भावनिक साथ आहे, अध्यात्माची जोड आहे आणि एकमेकांवरचा विश्वास आहे. हा असाच कायम ठेवा. आपल्याला आता स्वयंपाक करायचा आहे. सगळ्या आरोपातून निर्दोष मुक्तता झालेली आहे. देवा. परंतु प्रपोज केल्याशिवाय आज काही इथून त्याला सोडत नाही मी. ते आहेच. बघूया स्वयंपाकात नेमकं काय होणार आहे. चला.